तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेली आहे खूप मोठी खुशखबर. म्हणजे आज आहे 26 जून. तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 नाही तर 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर जे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तर महिना संपायला आता फक्त 4 दिवस राहिलेले आहे. तर लाडक्या बहिणीला चिंता होत होती, कधी पैसे येणार, कधी पैसे येणार, कधी पैसे येणार. तर फायनली आज तारीख ठरलेली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असेल 12वा हप्ता, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर ज्या ज्या महिलांना आतापर्यंत 11वा हप्ता मिळालेला आहे तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ज्या महिलांना एक पण हप्ते मिळाले नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अगत्याची सेटिंग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते नक्की तुम्ही सेटिंग करा ज्या करून तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर आता दर महिने असा डिले हप्ता होत चाललेला आहे. त्याचं कारण एकच आहे की आता क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्यामुळे कित्येक महिला अपात्र ठरलेल्या आहे आणि किती महिलांनी गैरकायदेशीररीत्या लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे. म्हणून हे जे योजना आहे त्याची आता तपासणी सुरुवात झालेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे हप्ता टाकण्यात येत आहे ते लेट होत चाललेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की आम्हाला तुम्ही जे काय हप्ता देत आहे त्याची एक तारीख फिक्स व्हायला पाहिजे. तर हे टाकून त्यानंतर आपला व्हिडिओ शेअर करा. शेअर केल्यानंतर सरकारपर्यंत आपला नक्कीच व्हिडिओ पोचेल आणि त्या व्हिडिओची माहिती त्यांना मिळेल आणि ते ह्या गोष्टीचं नक्कीच काय ना काय डिसिजन घेतील. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपल्याला सरकारकडून 11वा हप्ता व्यवस्थित मिळलेला आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांना व्यवस्थितप्रमाणे आपल्याला 11वा हप्ता मिळालेला आहे. आता प्रतीक्षा आहे की जून महिन्याचा जो हप्ता आहे फक्त 4 दिवस राहिलेले आहे महिना संपायला, तरीसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. तर जाणून घेऊया, अगर आजपासून वाटप सुरू झालं तर ह्या 4 दिवसाच्या आत वाटप होऊ शकतं आणि पूर्णपणे जेवढे लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचे चान्सेस आहे. अगर आजपासून वाटप झालं नाही तर लाडक्या बहिणींनो ह्या महिन्यात पैसे येणार नाही. डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये पैसे येऊ शकता अशी शक्यता आहे. आतापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे ते 26 तारखेलाच वाटप सुरू झालेलं होतं. म्हणून आज आहे 26 जून. तर आजपासून पैसे येण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 4500 जमा होणार. कशा प्रकारे? ज्या महिलांना 10वा हप्ता, 11वा हप्ता आणि 12वा हप्ता असे 3 महिन्याचे पैसे जे आहे ते एकत्र येण्याचे चान्सेस आहे. म्हणून तुम्हाला टोटल 4500 तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ज्या महिलांना गेल्या महिन्यात म्हणजे 11वा हप्ता आलेला नाही त्या महिला 11वा हप्ता प्लस 12वा हप्ता असे दोन्ही मिळून 3000 रुपये जमा होतील. अजूनसुद्धा रक्कममध्ये काहीच वाढ झालेली नाही. 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर मला एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजे असं लिहून पाठवा. 2100 रुपये पाहिजे असं लिहून पाठवल्यानंतर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून 2100 रुपये लिहा तुम्हाला पाहिजे असेल तर. अगर नसेल पाहिजे तर नका लिहू, ते तुमचा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता खूप साऱ्या अशा महिला आहे जे म्हणजे गैरकायदेशीर प्रमाणे लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते. तर त्यांचा आता पट्टा हळूहळू कट होणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहे, 2.5 लाखापेक्षा पण जास्त उत्पादन आहे, ज्या महिला गव्हर्नमेंट सर्वंट असूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे, तशा महिलांची आता पत्ते कट होण्यास सुरुवात झालेली आहे. अशी भरपूर संख्या समोर आलेली आहे. म्हणून स्ट्रिक्ट प्रमाणे त्यांनी डिसिजन घेतला आहे की जे महिला असे अपात्र निघालेले आहेत त्यांना आता कोणतीही योजनेचा लाभ द्यायचा नाही असं सुद्धा सांगितलं आहे. तर ज्या महिला शेतकरी आहे, नमो शेतकरी योजना, नंतर संजय गांधी निराधार योजना जी आहे ती, त्यानंतर किसान योजना, तर ह्या योजनेचा लाभ ज्या महिला घेतात तर त्यांना आता फक्त 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशी भरपूर सारी म्हणजे माहिती आपल्या व्हिडिओवर तुम्हाला बघायला भेटली असेल.
तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि असे चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे, नवीन नवीन अपडेट. तर त्यासाठी आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करत राहा. कमेंट करायला विसरू नका. तुमची जे कमेंट आणि तुम्ही शेअर करतात, लाईक करतात, त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन भेटतं. म्हणून जास्तीत जास्त कमेंट करत राहा. तर तुमची काही समस्या असेल तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता. तर असेच नवीन नवीन अपडेट बघायला भेटणार आहे आपल्या सरकारी योजना या चॅनलवर. तर सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगीत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.